पुढची बातमी बघूयात। संभाजी महाराजांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या विरोधात जाऊन ते मोगलांना मिळाले होते अशी इतिहासामध्ये नोंद आहे असं वादग्रस्त वक्तव्य राज ठाकरे यांनी केले। हा इतिहास लिहिणारे नेमके कोण होते हे सुद्धा आता विचारामध्ये घेतलं पाहिजे असं मत सुद्धा राज ठाकरे यांनी व्यक्त केलं। काल राज ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राम गणेश गडकरींच्या पुतळा विटंबनेवरून विचारलेल्या प्रश्नावर हे वादग्रस्त असं उत्तर दिलंय। मूर्ख माणसं आहे ती। मुळात यांना इतिहास किती माहिती आणि काय माहिती आहे हा सगळा विषय वेगळाच आहे। हे निवडणुकीच्या तोंडावरती यांना या सगळ्या गोष्टी सुचतात। मुळात जे करणारे आहेत किंवा करून आणणारे आहेत त्यांनाही कुठच्या गोष्टी माहित नाही। त्यांना राम गणेश गडकरी नावाची काय गोष्टच माहिती आहे। त्यांना असं वाटलं असलं कदाचित नितीन गडकरींचे नातेवाईक आहेत। काही कशाचं काही वाचन नाही, काही नाही, माहितीच काही नाहीये। हे फक्त यांचं निवड एक जातीचं राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू केलेली गोष्ट आहे। याच्या पलीकडे यांना काहीही माहिती नाहीये। आणि प्रश्न असा आहे की ज्या काळामध्ये ही गोष्ट लिहिली गेली असेल एक तर ते प्रकाशित नाहीये, दोन ज्या काळात लिहिले त्यावेळेला इतिहासाचे संदर्भ काय सापडले गेलेले आहेत त्याच्यावरती ते लिखाण असतं। त्याच्यानंतर जर समजा इतिहासातले संदर्भ काही वेगळे लागले तर वेगळा विचार असतो, पण तो माणूस आज नाहीये। त्यामुळे तुम्ही त्यावेळेला काय लिहिलं होतं आणि आज काय लिहिलं गेलंय याचे संदर्भ तुम्ही जोडू शकत नाही। संभाजी राजांबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आदर आहे। शूर होते, मोठे होते याच्याबद्दल वाद नाही, परंतु संभाजी राजे हे जाऊन वडिलांची भांडून मोगलांना मिळाले होते हे तितकंच सत्य आहे ना। ज्यांच्या विरोधात लढण्यात महाराजांची हयात गेली त्यांना जाऊन तुम्ही मिळाला हे सत्यच आहे ना। एक मी तुम्हाला सांगतो, या सगळ्या याच्यामध्ये जर इतिहासामध्ये पाहायला गेलो आपण तर छत्रपती शिवाजी महाराज ही एकमेव व्यक्ती अशी आहे आजपर्यंत। मुळात पहिले आपण बघितलं पाहिजे की आपला इतिहास लिहिलाय कोणी ना। आपला इतिहास हा कोणी मराठ्यांनी लिहिलाय ना ब्राह्मणांनी लिहिलाय। हा मुळात इतिहास लिहून ठेवलाय मोगलांनी, ब्रिटिशांनी, कळलं का? या लोकांनी हा इतिहास लिहून ठेवलेला आहे। आणि ते सगळे पानं आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचत 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 पुढे तुम्हाला या गोष्टी लिहाव्या लागतात किंवा सांगाव्या लागतात, बरोबर? आता या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही बघा की ज्यांचा शिवाजी महाराजांशी संघर्ष झालेला आहे ते मोगल्स असतील नाही तर ब्रिटिश असतील नाही तर अजून कोणी असेल, बरोबर? या लोकांनी इतिहास लिहून ठेवलेला आहे शिवाजी महाराजांचा आणि आपला। त्या संपूर्ण इतिहासाच्या पानामध्ये लढून देखील संघर्ष करून देखील छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक डाग सापडत नाही। हे जसं महाराजांचं मोठेपण आहे तसं मला असं वाटतं त्या लिहिणाऱ्यांचं पण मोठेपण आहे। जर इतिहास बिघडायचा असता तर त्यांनी तो इतिहास तेव्हाच बिघडवला असता। बघा, आपण बघितलं राज ठाकरे नेमकं काय म्हणाले आणि याचबद्दल आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात। आपल्यासोबत आता आहेत संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज आखरे सर। आपण बघितलं संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांच्या विरोधात जाऊन मुघलांना भेटले होते असं वक्तव्य खरं तर राज ठाकरे यांनी केले। महत्त्वाचं म्हणजे इतिहास लिहिणारे नेमके कोण आहेत याचा सुद्धा अभ्यास करायला हवा असा सल्ला सुद्धा राज ठाकरे देत आहेत। काय आपली प्रतिक्रिया? छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी प्रेरणा दिली होती स्वराज्य संकल्पनेची आणि त्या जिजाऊने संभाजी राजांना सुद्धा घडवलेलं होतं। दोन छत्रपती छत्रपतींना घडविणारी ही जिजाऊ माता छत्रपती शिवाजी महाराजांना दूध मानत असेल तर दुधापेक्षा साईल त्यांनी जपलेला आहे। असा कुठेही इतिहास नाही की संभाजी राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात कट कारस्थान रचलेलं आहे। राज ठाकरेंचं बिनबुडाचं बोलणं वक्तव्य करणं हे त्यांचं नेहमीच आहे। पुरंदरांच्या इतिहासाबाहेर त्यांनी यावं आणि इतिहास वाचावा। त्यांनी फक्त आपल्या आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचं जरी एखादं पुस्तक कोदंडाचा तनत्कार हे जरी पुस्तक वाचलं तर त्यांना खरा संभाजी कळेल। कारण छत्रपती संभाजी राजांनी 14 वर्षी बुद्धभूषणम, नायिका भेद, 7 शतक, नखशिकात असे एवढे मोठे ग्रंथ लिहिलेले होते। त्यांचा कुठेही गौरव यांनी केलेला नाही। आणि हे जर म्हणतात की इंग्रजांनी इतिहास लिहिलेला आहे तर ते खरं आहे। तर 6 जून 1674 इंग्रजाचा वकील हेनरी ऑक्सिडेंट हा राज्याभिषेक सोहळ्याला आला होता। त्यावेळेस सगळं काही मॅनेजमेंट हे संभाजी राजांकडे होतं आणि त्यांनी त्याच्या इतिहासात लिहून ठेवलेले की संभाजी राजे हे त्यावेळेस इंग्रजी भाषेमध्ये बोलत होते। म्हणजे त्या काळात छत्रपती संभाजी राजांना 14 भाषा येत होत्या। एवढं मोठं व्यक्तिमत्व होतं, परंतु कुठंतरी संभाजी राजांना परत या माध्यमातून कुठंतरी गालबोट लावण्याचं काम कट कारस्थान या माध्यमातून या राज ठाकरेच्या माध्यमातून करण्यात येत आहे। माझं एवढंच सांगणं आहे की अगोदर खरा इतिहास वाचा,
आणि नंतर बोला. तुम्ही काय इतिहास संशोधक नाही, इतिहासकार नाही. सत्य इतिहास काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. तुमचे कोण इतिहासकार असतील ते तुम्ही पुढे आणा, आम्ही आमचे इतिहासकार समोर आणू आणि मग ठरवू. परंतु बिनबुडाचं बोलणं हे कधी त्यांना शोभणार नाही. एवढं मोठं व्यक्तिमत्व ते आहे, त्यांना हे समजलं पाहिजे. अगदी धन्यवाद सर, तुम्ही महाराष्ट्र वनलाही संपूर्ण